बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरात रानडुकरांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांवर रानडुकरांच्या हल्ल्याची भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे। नुकसानग्रस्त शेतकरी रामदास मुळे यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। आधीच शेती खर्च वाढला आहे, त्यात रानडुकरांमुळे उभे पीक उद्ध्वस्त होत आहे। रात्री शेतात जाणेही जीवावर बेतणारे झाले आहे, अशी व्यथा त्यांनी व्यक्त केली। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की वन विभाग आणि महसूल प्रशासनाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य आर्थिक मदत द्यावी। तसेच रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात अशी जोरदार मागणी होत आहे। साहेब, ही 2-3 दिवस झाले डुकराचा ताण व्हायला लागलाय। एक तर 8 दिवसाची लाईट राहती, पुन्हा थोडं थोडं पाणी करून उन्हाळ्याचे दिवस आहे साठवून रातचं म्हणा दिवसा म्हणा साठवावं लागतं पाणी, आणि थोडं थोडं साठवून रातच्याला दिवस हप्ताभर असं राहिले की हप्ताभर रातची लाईट येते। पण हे 3 दिवस झालं डुकरांनी असा त्रास लावला आहे की मकाचं नुकसान केलेलं आहे, बाजरीचं ऑलरेडी नुकसान झालेलं आहे। कारण लयत त्या अंगावरती भेद दिसायचं आहे, ते भेद बी नाही तर रात्री अंगावर आलते। नुकसान इतकं झालेलं आता ॲक्च्युली तुम्ही ऑलरेडी बघताच साहेब। रात्री डुकरं अंगावर आलते, तलाट्याला सध्या फोन केला असता तर ते तलाठी साहेब म्हणतात की अँगल कॅमेऱ्यात फोटो काढून पाठव। ते आपल्याकडे काय काढता येत नाही ना, आपले साधे मोबाईल आहेत, आपल्याकडे काय मोठा मोबाईल। कोणाला दुसऱ्याला जर बोलावं तर ती म्हणतात 100 रुपये द्या, 200 रुपये द्या, चार्ज लागतो साहेब त्याला। काय ना तुमचं? माझं नाव रामदास बळीराम मुळे, गाव लिंबागणेश, तालुका जिल्हा बीड।